नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागानं आषाढी वारी 2026 दरम्यान लाखो वारकरी भाविकांना सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. भक्ती विठ्ठलाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत 7,23,082 वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाचा सर्वोच्च सोहळा. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारत पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभी केली. यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल ॲपच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 43 सुसज्ज ICU, 156 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 215 आरोग्यदूत, 3087 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच 302 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली. पंढरपूरमध्ये 24 तास कार्यरत ICU, 2 दिवसाचे महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्त्रोताचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल आणि धाब्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान आणि व्यापक आरोग्य जनजागृती यासारख्या विविध सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. आजपर्यंत 7,18,635 बाह्यरुग्णावर उपचार करण्यात आले असून 4,447 रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली आहे. तसेच 1,533 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. विविध आजारावरील तपासणी आणि उपचारामुळे वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीला चालना देण्यासाठी मेरा रेशीम मेरा अभिमान 2 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून रेशीम शेती आणि नवीन रेशीम तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रविवारी अनुसंधान विस्तार केंद्र परभणी, जिल्हा रेशीम कार्यालये, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अग्रणी बँक आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेरा रेशीम मेरा अभियान आणि सिल्क मिल्क कार्यशाळेमध्ये सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जाधव यांनी मेरा रेशीम मेरा अभियान 2 अंतर्गत नवीन रेशीम तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे जोडधंदा म्हणून पाहण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमास कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यातील 44,213 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाच्या FLRS maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, KYC आणि ॲग्रिस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले. यावेळी जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुजित झोडगे उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक अचूकपणे जोडलेला असल्याची खात्री करून KYC पूर्ण करणं आवश्यक आहे.
तसेच ॲग्रिस्टॅकवर नोंदणी झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनीही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरणाच्या वेळी रकमेत तफावत, कर्ज खात्याशी आधार क्रमांक जुळत नसणे किंवा इतर तांत्रिक अडचणी आल्यास वर नमूद केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून जिल्हास्तरीय समितीमार्फत त्याचे तातडीनं निराकरण करण्यात येणार आहे. पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉक्रोच जनता पार्टी अध्यक्ष अभिजित दिपके यांना पुरेशी सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी धम्ममैत्री संवाद अभियानाच्या वतीने गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पेपर फुटी प्रकरणावरून देशामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी युवकांचे आशास्थान म्हणून ते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी आणि त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी धम्ममैत्री संवाद अभियानाचे निमंत्रक संजय बगाटे, गौतम भराडे, गौतम पंडित, बाळासाहेब गायकवाड, संजय घनसावंत, राहुल घनसावंत, मिलिंद पुंडगे, राजेश रगडे, शेख फिरहान खान आदींनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि गुन्हेमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी परभणी जिल्हा पोलीस दलानं ऑपरेशन जरब हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकाच्या माध्यमातून ही सराईत गुन्हेगार साप्ताहिक उपस्थिती आणि प्रतिबंधात्मक देखरेख मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सराईत गुन्हेगार, पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे आरोपी, फरार आरोपी, जामिनावर मुक्त असलेले गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या हालचालींवर नियमित देखरेख ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करून गुन्ह्याची पुनरावृत्ती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. ऑपरेशन जरब हा उपक्रम केवळ गुन्हेगारांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना निर्भय वातावरण उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. गुन्हेगारांवर सतत देखरेख, प्रतिबंधात्मक कारवाई आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हा निर्धार केला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.